श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले चौथे पर्व पौलोम पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती म्हणाला, पुलोमा राक्षसाने त्या प्रज्वलित अग्नीला अशी पृच्छा केली, पण लगेच ही आपली भार्या नसून भृगूचीच भार्या असेल असा मनात किंतु येऊन त्याने अग्नीला पुन्हा विचारले, हे अग्ने, माणसांच्या हातून घडणाऱ्या पुण्यकृत्यांचा आणि पापांचा तू साक्षी असतोस आणि म्हणून तू नित्य सर्व प्राण्यांच्या हृदयात वास करीत असतोस. हे त्रिकालज्ञ अग्ने, तू माझ्या या शंकेचे निरासन कर. या पुलोमेला मी पूर्वीच मनाने वरलेली असल्यामुळे आणि तिच्या पित्यानेही ती मला अर्पण केली होती म्हणून ही भृगूची पत्नी होऊ शकत नाही. असत्य वर्तन करणाऱ्या भृगूनेच तिचे अपहरण केले आहे असे असल्यामुळे ही पुलोमा माझीच भार्या आहे की नाही हे मला तू अगदी खरे खरे सांग. ही माझीच भार्या आहे असा निर्णय जर तू दिलास तर तुझ्या समक्ष मी हिला भृगूच्या आश्रमातून पळवून नेईन, म्हणून तुझे सत्यवचन मला पाहिजे. सौती म्हणाला, पुलोमा राक्षसाचे हे बोलणे ऐकून अग्नी विषण्ण झाला आणि राक्षसाने पूर्वी हिचा स्वीकार केला असल्यामुळे ही भृगूची पत्नी आहे असा जर मी निर्णय दिला तर तो असत्य कथन होईल. या विचाराने तो असत्य भाषण करण्यास घाबरला आणि ही राक्षसाची भार्या आहे असा जर मी निर्णय दिला तर भृगू मला शाप देतील. या विचाराने तो भयभीत झाला आणि अगदी क्षीण आवाजात तो राक्षसाला म्हणाला, हे राक्षसा, या पुलोमाला तू पूर्वी मनाने वरिली होतीस. ही वस्तुस्थिती आहे, परंतु त्यामुळे तू हिचे विधिपूर्वक समंत्रक पाणी ग्रहण केले नव्हतेस. तुझा हिच्याशी यथाशास्त्र विवाह झालेला नसल्यामुळे हिच्या पित्याने हिला भृगूला देऊन टाकली. तात्पर्य, भृगूपासून आपल्याला एखादा वर प्राप्त होईल या कल्पनेने हिच्या पित्याने ही तुला दिली नाही आणि वेदविहित कर्मांनी विधिपूर्वक ही भृगू ऋषींची पत्नी झाली आणि या प्रकाराला मी साक्षी होतो. हिला तू पूर्वी वरली होतीस हे मला माहीत आहे. मी असत्य भाषण करण्यास असमर्थ आहे, कारण या जगामध्ये असत्याला कधीच मान मिळत नाही. सौती म्हणाला, अग्नीचे हे बोलणे ऐकल्यावर त्या पुलोमा राक्षसाने वराहाचे रूप धारण केले आणि मनाच्या वेगाने व वायूच्या वेगाने त्याने हिचे अपहरण केले. हे भृगुकुलश्रेष्ठ, पुलोमेच्या उदरामध्ये असलेला गर्भ ती संतापल्यामुळे च्युत झाला आणि म्हणून त्याचे च्यवन असे नाव पडले. मातेच्या उदरातून च्युत झालेल्या व सूर्यासमान तेजस्वी असलेल्या त्या च्यवनकडे पाहिल्याबरोबर राक्षसाने पुलोमेला एकाएकी सोडून दिली आणि तो भस्मसात होऊन जमिनीवर पडला. दुःखाने व्याकुळ झालेल्या पुलोमेने भृगुपुत्र च्यवनाला उचलले आणि ती पुढे जाऊ लागली. आसवांनी जिचे डोळे भरले होते अशी ती साध्वी भृगुपत्नी सर्व भुवनांचा पितामह असलेल्या ब्रह्मदेवाने स्वतः पाहिली आणि विश्वाच्या त्या पितामहाने पुलोमेचे सांत्वन केले. तिच्या नेत्रातून झरणाऱ्या अश्रूंची महानदी झाली आणि ती महानदी महर्षी भृगूंच्या पत्नीच्या मागोमाग निघाली. त्या वधूच्या मागोमाग निघालेली ती सरिता म्हणजे नदी पाहिल्यावर जगाच्या पितामहाने
च्यवनाच्या आश्रमाच्या जवळून वाहत जाणाऱ्या त्या नदीचे वधूसरा असे नाव ठेविले आणि येणेप्रमाणे भृगूच्या च्यवन नामक पुत्राचा जन्म झाला. च्यवन आणि त्याची माता पुलोमा भृगु ऋषींच्या नजरेस पडल्याबरोबर ते संतापले आणि त्यांनी तिला प्रश्न विचारावयास सुरुवात केली. भृगू म्हणाले, पुलोमे, तुझे अपहरण करू इच्छिणाऱ्या त्या राक्षसाला तुझी माहिती कोणी बरे दिली? कारण ही चारुहासिनी पुलोमा म्हणजे भृगूची भार्या नसून माझीच भार्या आहे हे त्या राक्षसाला माहीत नव्हते. हे त्याला कोणी बरे सांगितले? खरे खरे सांग. संतापाच्या अतिरेकामुळे मी त्याला शाप देणार आहे. माझ्या शापाची ज्याला भीती वाटत नाही असा या पृथ्वीतलावर कोण बरे आहे? हा अपराध कोणी केला आहे? पुलोमा म्हणाली, भगवान, त्या राक्षसाला माझा वृत्तांत अग्नीने सांगितला आणि नंतर एखाद्या कुररीप्रमाणे आक्रोश करणाऱ्या माझे त्याने अपहरण केले. या आपल्या पुत्राच्या तेजामुळेच माझी व त्या राक्षसाच्या तावडीतून सुटका झाली आणि त्या राक्षसाने मला सोडून दिले आणि तो भस्मसात होऊन जमिनीवर पडला. सौती म्हणाला, मुळातच अतिशय रागीट स्वभावाचे असलेले भृगु ऋषी पुलोमेचे हे बोलणे ऐकून फारच खवळले आणि तू सर्व भक्षक होशील असा त्यांनी अग्नीला शाप दिला. आज आपण इथे थांबूया आणि याचा पुढचा भाग उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.